नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस विदर्भ IAS प्लॅटफॉर्म. आपण आज बजेट जे झालं, नुकतंच बजेट झालेलं आहे, त्याचं जे बजेट होतं ते कितवं होतं, 2021 ते 2020 या स्पॅनचं होतं. तर याचं बजेट जे डिस्कस झालेलं आहे गव्हर्नमेंट थ्रू, तर ते आपण जे हायलाईट्स आहेत ते आपण आज डिस्कस करणार आहे. जे काय हायलाईट्स होते या बजेटमध्ये, काय डिस्कस केल्या गेलेलं आहे, ठीक आहे. तर निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलेलं आहे आणि हे जे बजेट होतं ते फर्स्ट डिजिटल बजेट होतं, म्हणजे पेपरलेस आपण त्याला म्हणू शकतो. आणि या बजेटमध्ये मुख्यत्वे करून काय गोष्टी डिस्कस केल्या गेलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल नवीन स्कीम्स आणलेल्या असतील, जसं की आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना त्यांनी लॉन्च केलेली आहे कोविड पॅन्डेमिकमुळे. ओके, अजून बाकी गोष्टी आहेत जे आत्मनिर्भरवरती जरा जास्त फोकस केलेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त फोकस केलेला आहे. ओके, तर आज आपण जे 6 पिलर्स पर्टिक्युलरली त्यांनी डिस्कस केलेले आहे बजेटबद्दल, ते आपण आज डिस्कस करणार आहे. तर हे पार्ट 1 असणार आहे. ओके, तुम्हाला एक प्रश्न असेल की केंद्रीय अर्थसंकल्प जो झालेला आहे तो या वर्षीचा जो 2021-22 होता आणि जो इकॉनॉमिक सर्वे आला, बरोबर. तर इकॉनॉमिक सर्वेमध्ये 2020-21 असं लिहून घेतलं. तर हे थोडं समजण्याची म्हणजे हे करा की काय इकॉनॉमिक सर्वे असतं आणि बजेट हा वर्ड ॲक्च्युली जर बजेट डिस्कस करायचं झालं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये बजेट हा वर्ड आलेला नाही आहे. जो आर्टिकल आपलं 112 या अंतर्गत त्यांनी ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा एक वर्ड टाकलेला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ठीक आहे. जो आपण पॉलिटीमध्ये डिस्कस करतो त्याच्यावरती काय दिलेलं आहे त्यांनी, आर्टिकल 112. त्याच्या अंतर्गत बजेट हा वर्ड कुठेच आलेला नाही आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर त्याच्यावर ऐवजी कुठला वर्ड असतो, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. तर हे जे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे काय असतं, तर वर्षभराचं हा जो असतो तो इस्टिमेट असतो. म्हणजे गव्हर्नमेंट किती एक्सपेंडिचर करेल, किती खर्च कमी करेल, कुठल्या गोष्टी महागतील, कुठल्या गोष्टी कमी करेल. म्हणजे महागतील कशावरून, तर टॅक्स ते इन्क्रीज करतात वेगवेगळ्या गोष्टींवरती, बरोबर. तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बजेटमध्ये डिस्कस करतो. आणि ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट काय असतो, तर आपला इकॉनॉमिक सर्वे काय असतो, तर इकॉनॉमिक सर्वेमध्ये आपण ज्या झालेल्या गोष्टी आहे इकॉनॉमीमध्ये किंवा जे काही इकॉनॉमीमध्ये झालेलं आहे त्याचा एक रिपोर्ट असतो. ओके, म्हणजे गेलेलं जे वर्ष आहे किंवा चालू वर्ष आहे 2020-21 या वर्षामध्ये इकॉनॉमीने कसं परफॉर्म केलं हे याच्यामध्ये दिसतं. त्याला काय म्हणतो आपण, इकॉनॉमिक सर्वे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही सपोज 12वीमध्ये आहात, HSC एक्झाम देतात तर मग HSCचं जे रिपोर्ट कार्ड आहे तुमचं, बरोबर, जे रिपोर्ट कार्ड असतं ते काय असेल, तर इकॉनॉमिक सर्वे. ओके, आणि बजेट काय असेल, तर बजेट असेल पुढच्या वर्षीचा किंवा ग्रॅज्युएशनचा सिलेबस. क्लिअर, आपण पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, आता या बजेटमध्ये 6 पिलर्स दिल्या गेलेले आहेत. पर्टिक्युलरली हा जो बजेट आहे तो 6 आधारस्तंभावरती रिसाइड करतो आहे किंवा याच्यावरती त्यांनी हे जास्त डिस्कस केलेलं आहे. त्या बजेटमध्येच दिलेलं आहे की आम्ही 6 आधारस्तंभांवरती किंवा पिलर्सवरती याच्यावरती बोलणार आहोत, ठीक आहे. तर पहिला बघा, जसं मी म्हटलं देशाचा पहिला कागद विरहित हा होता, पहिला आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प होता. आणि केंद्रीय अर्थसंकल्प हा 6 स्तंभांवरती आहे. कुठल्या स्तंभांवरती आहे, इथे मराठीमध्ये मी दिलेला आहे आणि हा इंग्लिशवाल्यांसाठी आहे, ठीक आहे. म्हणजे जनरली आरोग्य हा जो फॅक्टर आहे किंवा आपण म्हणू इन्फ्रास्ट्रक्चर, ऑल्सो स्वावलंबन, ठीक आहे, R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावरती जरा जास्त डिस्कस केल्या गेलेला आहे. ओके, आणि बघा किमान सरकार आणि कमाल शासन, म्हणजेच आपण म्हणतो ना मॅक्सिमम गव्हर्नन्स अँड मिनिमम गव्हर्नमेंट. हे जे पहिलेपासून मोदी गव्हर्नमेंटचं किंवा आपण म्हणू NDA गव्हर्नमेंटचं जे धोरण आहे ते पण इथे स्ट्रेच करण्यात आलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचे आहेत. इंग्लिशमधले बघून घ्या, लक्षात लवकर राहतात. हेल्थ अँड वेलबिंग, आपली आरोग्य आणि आपलं जे हे वेलबिंग आहे ते आपल्याला वाढवायचं आहे. फिजिकल, फायनान्स, कॅपिटल अँड इन्फ्रास्ट्रक्चर, मी म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चरवरती भरपूर त्यांनी डिस्कस केलेलं आहे. देन इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट फॉर ॲस्पिरेशनल इंडिया. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट पाहिजे. इन्क्लुझिव्हचा मिनिंग काय असतो, तर सर्व तळागाळावरती
ती जी डेव्हलपमेंट आहे ती पोचली पाहिजे, त्याच्यावरती आपण याच्यावरती वर्क करणार आहे. ओके. आणि दुसरं आहे रिविगोरेटिंग ह्युमन कॅपिटल. ओके. ह्युमन कॅपिटल आपल्याला रिविगोरेट करायचं आहे किंवा एन्हान्स करायचं आहे. इनोव्हेशन अँड R&D. आपण कोविड पॅन्डेमिक नंतर सगळ्यात म्हणजे लस उत्पादनात भारत सगळ्यात श्रेष्ठ ठरलेला आहे, बरोबर. तर असंच पुढे जाऊन जर काही अजून आपत्ती आल्या तर त्याच्यावरती आपल्या R&D जी आहे ते ठाम उभं पाहिजे किंवा R&D जे क्षेत्र आहे ते वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी ॲलोकेशन्स दिलेले आहेत. ओके. मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स जसं मी म्हटलं. ओके. पुढे जाऊ आपण. आता ही काय एक अनाऊन्समेंट आहे. जसं जनरली आपलं जे ॲप आहे विदर्भ IAS त्याच्यावरती हे कोर्सेस सुरू आहे. तर पहिले मी म्हणेल तुम्हाला की पहिले ॲप हे डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये जे कोर्सेस आहेत ते तुम्ही बघू शकता. आपला जो वेगवेगळे कोर्सेस आहे, MPSC अर्थशास्त्र सागर सर घेतात आहेत, राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच आहे, मी जो घेते आहे तो चालू घडामोडीचा आहे, प्लस सागर सर आणि गंधे सर पण त्याच्यामध्ये लेक्चर्स घेतात आहेत. आपण पुढे जाऊ. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. बघा, हे जे आपण डिस्कस केले 6 पिलर्स आपण आता 1 बाय 1 हे डिस्कस करायला घेऊ. ओके. आता पहिली गोष्ट, बजेटची थीम काय आहे, म्हणजे थीम म्हणजे काय म्हणू आपण, बजेटचा आत्मा काय आहे. तर त्यांनी काय डिस्कस केलेलं आहे बघा, इट इज द संकल्प ऑफ द नेशन्स फर्स्ट. त्यांनी एक संकल्प ठामलेला आहे किंवा संकल्प केलेला आहे की नेशन ऑलवेज फर्स्ट. ठीक आहे. नेशनबद्दल पहिले आपण विचार करू, म्हणजे देश पहिले. मी मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन इथे दिलेलं आहे, घाबरायची काही गरज नाही आहे. डबलिंग द फार्मर्स इन्कम याच्यावरती जरा जास्त फोकस आहे. ओके. म्हणजे फार्मर्स जे आहेत आपले ते सध्या याच्यावरती जरा जास्त गदारोळ आलेला आहे फार्मर्सवरती. फार्मर्स बिल डिस्कस केले जात आहे, एवढे जे आहे ते मोर्चे निघतात आहेत, बरोबर. तर याच्यावरती बजेटमध्ये ऑब्व्हियसली डिस्कस केल्या गेलेलं आहे. डबलिंग द फार्मर्स इन्कम, जे इन्कम आहे आपल्या फार्मर्सचं ते कितीपर्यंत आपल्याला डबल करायचं आहे, तर 2022पर्यंत हे डबल करायचं आहे. ओके. पुढे जाऊ आपण. हां बघा, स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर. पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर आलं. इन्फ्रास्ट्रक्चर ते दोन्ही याच्यात म्हणा, सॉफ्ट आणि हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. या दोन्हीमध्ये आपण म्हणजे या बजेटमध्ये डिस्कस केल्या गेलेला आहे. हेल्दी इंडिया, निरोगी भारत, जसं आफ्टर कोविड पॅन्डेमिक हे अपेक्षित होतंच आपल्याला. देन गुड गव्हर्नन्स, सुशासन आपण म्हणतो त्याला. अपॉर्च्युनिटीज फॉर यूथ, तरुणांसाठी संधी म्हणजेच जॉब्स वगैरे त्याच्यासाठी डिस्कस केल्या गेलेलं आहे. एज्युकेशन फॉर ऑल. ओके. विमेन एम्पॉवरमेंट म्हणजेच महिला सशक्तीकरण आपण त्याला म्हणू. आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, त्याला काय म्हटलं आपण, सर्वसमावेशक जो डेव्हलपमेंट आहे किंवा विकास आहे तो गव्हर्नमेंटला करायचा आहे. तर या पूर्ण कल्पना ज्या आहेत त्या काय आहेत, तर बजेटची थीम ही ठेवलेली आहे. ओके. पुढे जाऊ आपण. हां बघा, पहिला आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे टॉपिक, तो म्हणजे आरोग्य आणि आपलं वेलबिंग किंवा स्वच्छता आपण म्हणू, सॅनिटेशन. त्याच्यावरती जरा जास्त डिस्कस केलेलं गेलेलं आहे. बघा, यावेळेला यांनी जो आउटले दिलेला आहे किंवा त्यांनी खर्च दिलेला आहे तो आरोग्यासाठी खूप जास्त दिलेला आहे. बघा किती खर्च दिलेला आहे. आरोग्य आणि शारीरिक कल्याण क्षेत्रासाठी 2020-21 मधील जे 94,000 कोटी होते रुपयाच्या तुलनेत 2021-22 साठी त्यांनी किती वाढवलेलं आहे, तर जवळपास 2,23,000 कोटी. एवढं जास्त त्यांनी यावेळेला आउटले दिलेला आहे किंवा खर्च दिलेला आहे. ठीक आहे. तर हा जो खर्च आहे तो ॲटलिस्ट आरोग्यासाठी लक्षात ठेवा. ओके. MPSC वाल्यांनी जे आरोग्यासाठी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. आणि किती टक्के वाढ आहे हे परीक्षेमध्ये येऊ शकतं. किती टक्के वाढ आहे, तर 137% वाढ यावेळेला त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये दिलेली आहे. ओके. आणि प्रतिबंधात्मक, रोग निवारक आणि शारीरिक कल्याण ही 3 क्षेत्रे मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. क्लिअर इथपर्यंत. पुढे जाऊ आपण. आता ही जी स्कीम आहे जी म्हटली मी, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वास्थ्य भारत योजना
किंवा स्वस्थ भारत योजना जी त्यांनी लॉन्च केलेली आहे, ही एक आरोग्य क्षेत्राचा हायलाईट आहे, बरोबर. तर ही जी स्कीम आहे ती केंद्र पुरस्कृत स्कीम आहे. केंद्र पुरस्कृतचा मिनिंग काय असतो? केंद्र पुरस्कृत म्हणजे जी स्कीम ज्या स्कीमचा खर्च हा पूर्ण केंद्र करत असतो. जनरली स्कीम ही डिवायडेड असते केंद्र आणि राज्यामध्ये, ठीक आहे. 60-40 असा तुम्ही ऐकलं असेल. जे स्पेशल स्टेट्स आहेत त्यांच्यासाठी 90-10 असं ऐकलं असेल तुम्ही. तर ही जी स्कीम आहे याच्यासाठी पूर्ण केंद्र हा खर्च करणार आहे, म्हणून केंद्र पुरस्कृत स्कीम लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट, राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यतिरिक्त यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे इन ॲडिशन टू द, म्हणजे हा जो राष्ट्रीय आरोग्य अभियान जे सुरू होतं आपलं, त्याच्या ॲडिशनमध्ये ही जी स्कीम आहे ही सुरू करण्यात आलेली आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. या योजनेमध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सुविधा ज्या आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, ठीक आहे. प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी म्हणजे ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या सगळ्या या बूस्ट करण्यावरती यांचा भर हे आहे. आणि नवीन येणारे रोग, संक्रमणे रोखण्यासाठी, आरोग्यविषयक सुविधा बळकट करण्यासाठी ही स्कीम काढण्यात आलेली आहे. पर्टिक्युलरली तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर ही जी स्कीम आहे त्या स्कीममध्ये पर्टिक्युलरली स्वस्थ भारत या योजनेअंतर्गत त्यांनी इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट, जसं हॉस्पिटल्स आहेत, R&D आहेत, आपले लॅब्स आहेत, तर या लॅब्समध्ये किंवा प्रायमरी लेवलला जे हॉस्पिटल्स असतात तर त्या आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. तर याच्याकडे या योजनेअंतर्गत लक्ष देण्यात येणार आहे, ठीक आहे. तर हे जे मी इथे दाखवलेलं चित्र ते इट इज रिलेटेड टू द वेलबिंग ऑर रिलेटेड टू द हेल्थ. ओके, पुढे जाऊ. बघा अजून त्याच्यामध्ये काय काय आहे हेल्थ सेक्टरमध्ये. तर राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य संस्था तयार करण्यात येणार आहे. ओके, एक ही संस्था तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी आरोग्य शारीरिक कल्याण केंद्रे सुरू होणार आहेत. 4 प्रादेशिक राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था क्रिएट करण्यात येणार आहे. आफ्टर द कोविड पॅन्डेमिक हे सगळे रिझल्ट्स आहेत. देन आपत्कालीन शस्त्रक्रिया केंद्रे आणि 2 मोबाईल रुग्णालयेसुद्धा तयार करण्यात येणार आहेत. याच्यामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र जे आहे, जे NCDC आहे, NCDC कुठे आहे तर दिल्लीला आपल्याला NCDC दिसतं. म्हणजे या कोविड पॅन्डेमिकच्या दौऱ्यात NCDCने खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे आणि त्याच्याचमुळे त्याला अजून बळकटीकरण देण्यासाठी NCDCला अजून याच्यात शाखा याचे किंवा विभाग याच्यात बळकटीकरण करण्यात येणार आहे. ओके, तर बळकटीकरण कसं करण्यात येणार आहे तर त्यांना एक्स्ट्रा अमाऊंट देऊन किंवा त्याच्यावरती खर्च हे जास्त करण्यात येणार आहे, ठीक आहे. आता NCDC जी संस्था आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट संस्था आहे. ही काय करते संस्था तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भारतात एखादा विषाणू आला, ठीक आहे, एखादा रोग आला तर ही जी संस्था आहे ती सगळ्यात पहिले रिपोर्ट करते गव्हर्नमेंटला. ओके, तर ही जी संस्था आहे खूप अत्यंत महत्त्वाची संस्था आहे रिलेटेड टू द डिसीजेस. ओके, म्हणजे त्याला काय नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल. ही जी संस्था आहे नॅशनल सेंटर आहे फॉर द डिसीज कंट्रोल. सगळ्यात पहिले कोविड जो आला तो इनी रिपोर्ट केलेला आहे. ओके, तर इथे मी जवळून पाहिलेली संस्था आहे ही, कारण माझं जे फायनल इयरचा जो प्रोजेक्ट असतो आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये, माझं बायोटेक्नॉलॉजी होतं, तर माझा प्रोजेक्ट इथे झालेला आहे. तर ही जी संस्था आहे खूप जास्त इफेक्टिव्हली काम करते आणि या संस्थेसाठी भरपूर यांनी यावेळेला आउटले दिलेला आहे. ते नेक्स्ट बघा 17 नवीन सार्वजनिक आरोग्य विभाग निर्माण करण्यात येणार आहे आणि 9 बायोसेफ्टी लेवल 3 प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. तर हे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि जे पॉईंट्स मी इथे दिलेले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. जे फॅक्ट्स आहेत फॉर एक्झाम्पल किती क्रोर्स दिले किंवा किती जिल्हे आहेत ते कवर करण्यात येणार आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही जो आरोग्याला दिलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नियर अबाउट 2,20,00,000 किंवा 23,00,000 त्यांनी दिलेले आहे क्रोर्स. 2,23,000 क्रोर्स यांनी दिलेले आहेत आपल्या आरोग्य क्षेत्राला, ठीक आहे. आणि किती % इन्क्रीज आहे तर 137% इन्क्रीज त्यांनी दिलेला आहे. आपण पुढे जाऊ.
हां बघा, तर याच्यामध्ये पोषण या कॅटेगरीमध्ये यावेळेला पोषणावरती किंवा न्यूट्रिशनवरती जरा जास्त फोकस आहे. न्यूट्रिशनवरती का फोकस आहे? कारण भारतामध्ये माल न्यूट्रिशन आहे, अल्डर न्यूट्रिशन आहे, असे जे घटक आहेत ते जास्त दिसतात आहेत. आणि यावेळेचा आपला जो ग्लोबल हंगर इंडेक्स होता, ग्लोबल हंगर इंडेक्स कोण काढत असतो? तर इफ्री आणि इतर ज्या संस्था आहेत त्या मिळून ग्लोबल हंगर इंडेक्स काढत असतात. तर या इंडेक्समध्ये भारताचं स्थान हे खूप जास्त कमी झालेलं आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी जरी चांगलं होतं पण 2020चं जे रँकिंग आहे ते फक्त 94 हे रँकिंग आहे. इथे मी दिलेलं आहे बघा ग्लोबल हंगर इंडेक्स 2019चा किती आहे? तर 102 होता. आणि ग्लोबल हंगर इंडेक्स 2020चा किती आहे फक्त? तर 94 या स्थानावरती आहे. म्हणजे तुम्ही सिव्हिअरिटी ही बघू शकता. ओके, आणि आपला जो रँक आहे तो आजूबाजूचे जे कंट्रीज आहे बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ यांच्यापेक्षा पण कमी आहे. आणि आपण जे अफगाणिस्तान वगैरे कंट्रीज आहेत त्याच्या रिझेम्बलिंग यावेळेला करत होतो. म्हणजे सिच्युएशन तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. तर जे मिशन पोषण आपण लॉन्च केलं होतं आधी, त्याचं मिशन पोषण 2.0 त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आता ते सुरू केले जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर, आणि त्याच्यामध्ये पौष्टिक घटक वितरण, संपर्क आणि परिणाम मजबूत करणे याच्यावरती भर दिला जाणार आहे. जे इम्प्लिमेंटेशन आहे स्कीम्सचं त्याच्यावरती बळकटीकरण करण्यात येणार आहे. आणि 112 महत्त्वाकांक्षी जिल्हे जे आहे, जे स्पेशल डिस्ट्रिक्ट्स आहेत 112, त्यांना ते अजून जे सुधारण्यात, म्हणजे 112 कुठले आहेत जे अतिशय जास्त काय म्हणू आपण न्यूट्रिशनच्या बाबतीत एकदम लोअर स्टेट्स आहेत 112. तर आकडा लक्षात ठेवायचा आहे तो. तर त्या जिल्ह्यांमध्ये हे जे मिशन पोषण 2.0 आहे हे जास्त ताकदीने सुरू करण्यात येणार आहे. पुढे जाऊ. पाणी पुरवठा नेक्स्ट आहे. आपण जे बघतो आहे ते इट इज रिलेटेड टू द हेल्थ. आता पाणी आलंच, ठीक आहे, तर पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी जलजीवन मिशन जे आहे, जलजीवन मिशन हे कशासाठी राबवण्यात येत आहे? जलजीवन मिशन तर सगळीकडे नळ हे आले पाहिजे, घरोघरी नळ हे आले पाहिजे. तर याच्यासाठी हे मिशन राबवण्यात येत आहे. तर हे आधी ग्रामीण लेवलला होतं, तर आता हे शहरी लेवलला पण त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे. तर बघा, पाणी पुरवठ्याची सार्वत्रिक व्याप्ती त्यांना करायची आहे. ऑल ओव्हर इंडिया आपल्याला नळा थ्रू हे ड्रिंकेबल वॉटर पुरवायचं आहे. आणि जलजीवन मिशन जे आहे हे मिशन शहरी 5 वर्षासाठी यांनी 2,87,000 कोटी रुपये सुरू किंवा त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, तर याला किती कोटी दिलेले हे लक्षात ठेवायचं नाही आहे, पण हे जे मिशन सुरू केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर या इतक्या कोटी घरांमध्ये नळ जोडण्या सुरू करायच्या आहेत. बरोबर, नळ जोडण्याचे आहेत. म्हणजे जलजीवन मिशन हे कशाशी रिलेटेड आहे? तर नळ जोडणीशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. देन नागरी स्थानिक संस्थांमध्ये सार्वजनिक पुरवठा सुरू करायचा आहे. आणि 500 अमृत शहरांमध्ये द्रव कचरा व्यवस्थापन पण करायचं आहे. आता जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, जनरली आपण जर ट्रॅव्हल करत असू, ठीक आहे, म्हणजे पाणी हे जे आहे ते रिलेटेड टू द हेल्थ आहे. ओके, इट इज रिलेटेड टू द हेल्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली. ठीक आहे, हेल्थशी हा जो टॉपिक आहे पाणी हे खूप जास्त जवळचा संबंध आहे. जे पण आपल्याला डिसीजेस होतात ते मोर ऑर लेस पाण्यातूनच होत असतात. ओके, तर हे जे म्हणजे याच्याबद्दल मी म्हणायचं झालं तर आपण बेसिक लेवलला याच्यावरती जर पाहिलं तर भारतामध्ये सपोज आपण ट्रॅव्हल करायला गेलो कुठे पण आणि तुम्ही जर तिथलं बाहेरचं पाणी पिलं, सपोज नळाचं पाणी पिलं असं, तर डायरिया होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, किंवा पोट खराब होणे किंवा हे असले प्रकार आपल्याला होतात. आणि घरी आल्यानंतर पुन्हा आपल्याला 6 ते 7 दिवस किंवा आठवडाभर घरीच थांबावं लागतं. ठीक आहे, तर मग हे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या वेळेला सेफ ड्रिंकिंग वॉटर मिळत नाही किंवा आपण कुठे पण जे जातो म्हणजे सपोज बॉटल घेऊन गेलो नाही स्वतःची, तर तिथे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आहे का, किंवा जे ग्रामीण क्षेत्र आहेत ओके किंवा शहरी क्षेत्र आहेत तिथे चांगलं पाणी मिळतं आहे का, ड्रिंकेबल वॉटर मिळतं आहे का, क्लीन वॉटर मिळतं आहे का, हे याच्या थ्रू कवर केल्या जाणार आहे. बरोबर, पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, स्वच्छ भारत, स्वतंत्र भारत और स्वस्थ भारत आपण म्हणू.
तर स्वच्छ भारतमध्ये ऑब्व्हियसली इट इज रिलेटेड टू द हेल्थ अगेन. तर मग या गोष्टी ज्या आहेत त्यांनी डिस्कस केलेल्या आहेत. शहरी स्वच्छ भारत मिशन 2.0साठी 5 वर्षासाठी इतके कोटी त्यांनी दिलेले आहेत. तर स्वस्थ भारतमध्ये जी आपलं मिशन सुरू आहे त्याच्यासाठी त्यांनी अजून एक्सटेंड हे जे केलेलं आहे, ठीक आहे, हे मिशन त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे. स्वस्थ भारत शहरी 2.0 यांनी लॉन्च केलेल्या अंतर्गत मुख्य हस्तक्षेप ते दाखवणार आहेत. मूलमूत्र गाळ व्यवस्थापन आणि कचरायुक्त पाण्यावर प्रक्रिया पूर्ण करणे, कचऱ्याचे स्रोतनिहाय वर्गीकरण करणे, एकदा वापरायच्या प्लास्टिकमध्ये घट. आता जे सिंगल यूज प्लास्टिक आहे, मागच्या वेळेला MPSCने त्याचं किती मायक्रॉन असतं, त्याची विड्थ असते ती किती मायक्रॉन असते ते विचारलं होतं, बरोबर. तर ती आपण डिस्कस केलेली पण आहे. जे करंट अफेअर्सचे लेक्चर सुरू आहे त्याची 50 मायक्रोमीटर एवढी लेंथ असते. जे सिंगल यूज प्लास्टिक असतं ते लेस दॅन 50 मायक्रोमीटर इतकं असतं आणि जे चांगलं प्लास्टिक आहे ते 50 मायक्रोमीटरच्या वर असतं. तर हे जे प्लास्टिक आहे, आपण सिंगल यूज प्लास्टिक आहे. सिंगल यूज प्लास्टिक कुठे कुठे यूज करतो? भाजी आपण ज्याच्यात आणतो, ज्या पॉलिथिन्स असतात त्याला आपण, ते सिंगल यूज प्लास्टिक आहे. किंवा ड्रिंकेबल बॉटल्स, बिस्लेरी, पतंजली हे जे आहेत ते काय आहेत, जे बॉटल्स यूज करतात ते सिंगल यूज प्लास्टिक आहेत आणि आपण त्याला कितीदा यूज करतो? आपण त्याला 4-5 वेळा यूज करतो, बरोबर. तर हे जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते त्याच्यामध्ये घट करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे. बांधकाम आणि पारकामातील कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करून वायू प्रदूषण कमी करणे. आता हे जे स्वस्थ भारत आहे किंवा ही जी मिशन आहे स्वच्छ भारत, यांनी त्यांनी लिंक केलेलं आहे टू द वायू प्रदूषण किंवा एअर पोल्युशन. ओके, तर हे कसं लिंक केलेलं आहे की कचऱ्यातूनच आपल्याला वायू प्रदूषणाकडे वाटचाल दिसते आहे. किंवा ह्या ज्या आपल्या कार्स आहेत ज्यांना खूप जास्त वर्ष झालेले आहेत, 20 वर्ष 15 वर्ष कार झालेल्या डिझेल कार्स असतात काही की ज्या खूप जास्त धूर सोडतात, तर यांना कचऱ्यामध्ये रूपांतर करावे किंवा स्क्रॅप आपण त्याला म्हणतो, त्या कार्सचं स्क्रॅपिंग करून एक नवीन त्याचं प्रोडक्शन किंवा नवीन मेटल प्रोड्यूस करून त्याच्या कार्स बनवा किंवा दुसरं काही प्रोडक्ट्स बनवा असं यामध्ये डिस्कस केलं गेलेलं आहे. ओके, अनेक वर्ष जमा करून ठेवलेल्या कचऱ्यावर जैव प्रक्रिया करणे म्हणजे बॅक्टेरियाचा यूज करून आपण त्या कचऱ्याला डिग्रेड करू शकतो. तर असा जी प्रक्रिया असते किंवा अशी जी जैव प्रक्रिया असते ती इथे यूज करायला पाहिजे असं त्यांनी डिस्कस केलेलं आहे. ओके, आणि हे जे मी आता इथे दिलेलं आहे की जे आपण वायू प्रदूषणाबद्दल बोललो तर आपण एअर क्वालिटी इंडेक्स जनरली काढत असतो. ओके, आता हा जो बोर्ड आहे जो आपला इंडेक्स काढतो एअर क्वालिटी इंडेक्स, तर त्याच्यानुसार गुड कुठला आहे तर 0 to 50 मध्ये असतो. तुम्ही तुमच्या शहरातला पण इंडेक्स काढू शकता की किती तुमच्या याच्यामध्ये, आणि कशावरून काढतात हे तर PM 2.5 अँड PM पार्टिक्युलेट मॅटर 10. ठीक आहे, हे काय आहेत? पार्टिक्युलेट मॅटर आहेत. पार्टिक्युलेट मॅटर काय असतात तर बारीक सूक्ष्म कण जे हवेमध्ये आहेत, जे आपल्या इंडस्ट्रीजमधून निघतात, आपल्या कार्समधून निघतात, डस्ट पार्टिकल्स आहेत किंवा जो कचरा असतो, स्मोक असतो, हे सगळं जे असतं ते पार्टिक्युलेट मॅटर असतं. तर हे चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार एअर क्वालिटी इंडेक्स जी परफॉर्मन्स आहे ते आपलं काढलं जातं. जो पर्टिक्युलरली तुम्हाला बॅड एक्झाम्पल माहीत असेल जी दिल्ली आहे, तिथे काय असतं तर वर्स्ट क्वालिटी ऑफ एअर आपल्याला दिसते ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट आहे स्वच्छ हवा. जसं आपण डिस्कस केलं तर स्वच्छ हवा जी 10 लाखांहून अधिक, म्हणजे इथे पुन्हा एअर क्वालिटी इंडेक्स येतो, तर 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या 42 शहरी केंद्रांसाठी वायू प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी एवढे कोटी दिलेले आहे. स्क्रॅपिंग धोरण जे आहे ते त्यांनी राबवण्यात येणार आहे. आणि हे जे धोरण आहे ते जे आहे ते ऐच्छिक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जुनी आणि वापरात अयोग्य वाहने जे आहेत ते बाद करण्यासाठी ऐच्छिक वाहन स्क्रॅपिंग धोरण त्यांनी आणलेलं आहे. ओके, पुढे जाऊ. स्वयंचलित फिटनेस सेंटरमध्ये फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे आणि वैयक्तिक वाहनांच्या बाबतीत 20 वर्षानंतर आणि व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत 15 वर्षानंतर. व्यावसायिक वाहने लवकर खराब होतात, त्यांचा यूज हा जास्त असतो, म्हणून त्यांना 15 वर्ष दिलेली आहे. आणि जी आपली स्वतःची असतात पर्सनल कार्स त्यांना
20 वर्ष दिलेले आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि स्क्रॅपिंग धोरण ते राबवणार आहेत आणि ते पण काय आहे, ऐच्छिक आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. हां, नेक्स्ट जो आहे, आतापर्यंत आपण जो पहिला अत्यंत महत्त्वाचा डिस्कस केला तो होता आरोग्य आणि स्वास्थ्य. ओके, जो दुसरा पिलर आहे तो आहे प्रत्यक्ष आणि आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, म्हणजेच इट इज रिलेटेड टू द फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर. जे इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये उभारलं जात आहे त्याच्याबद्दल याच्यामध्ये डिस्कस केलं जात आहे. बघा, याच्याअंतर्गत एक स्कीम लॉन्च केलेली आहे, ती म्हणजे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना. ठीक आहे, म्हणजेच काय, PLI. ठीक आहे, म्हणजेच PLIचा लॉंग फॉर्म आपण लिहू, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्स. ही जी स्कीम आहे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्स ही सुरू केलेली आहे. म्हणजेच काय की जे इन्सेंटिव्स म्हणजे प्रोडक्शन लिंक्स म्हणजे काय, एखाद्या MNCs असेल, भारतामध्ये आलेले मोठ्या मोठ्या कंपन्याज आहेत, कंपन्या आलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल ॲपल असेल किंवा सॅमसंग असेल, तर यांना काय देणार आहे, यांना एक इन्सेंटिव्ह देणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ते भारतामध्ये त्यांनी आलं पाहिजे आणि इथेच प्रोड्यूस केलं पाहिजे. त्याच्या थ्रू काय होणार आहे, तर इथलं जे एम्प्लॉयमेंट आहे ते जनरेट होईल, बरोबर. आणि या कंपन्या इथे येऊन काय करतील, रेव्हेन्यू जनरेट करतील. तर त्याच्या मागचा हा हेतू आहे. त्याचं नाव काय दिलं आहे त्यांनी, PLI स्कीम किंवा मराठीमध्ये उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना किंवा स्कीम. ठीक आहे, तर ही जी स्कीम आहे ही 13 क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. हे लक्षात घ्या. 13 क्षेत्रे म्हणजे जनरली कुठले आहेत, पर्टिक्युलरली ड्रग्स जे आहेत, म्हणजे ड्रग म्हणजे काय, तर मेडिसिन इंडस्ट्री आहे, आपण त्याला म्हणतो टार्गेटेड ड्रग सिस्टम किंवा मेडिसिन जी इंडस्ट्री आहे ती याच्यामध्ये डेव्हलप करणार आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल. ठीक आहे, आपल्या ज्या कोर इंडस्ट्रीज आहे, फॉर एक्झाम्पल स्टील इंडस्ट्री, स्टील मेकिंग आहे, तर यांना इथे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर टोटल 13 क्षेत्रे याच्यामध्ये आहेत PLI योजनांसाठी. पुढील 5 वर्षात एवढे लाख कोटी यांनी दिलेले आहे. उद्देशाचं काय आहे, तर पुन्हा एक वर्ड येतो, आत्मनिर्भर भारतासाठी जागतिक चॅम्पियन तयार करणे आणि त्यांचे पोषण करणे. म्हणजे भारतामध्ये म्हणजे आपल्याला दुसऱ्यांवरती डिपेंड राहायचं आहे का. आपले जे फोन्स आहेत ते जनरली कुठून येतात, सगळे चायनावरून येतात. तर आपल्याला ही डिपेंडन्सी कमी करायची आहे, आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो आहे, त्यांना कंपन्यांना इन्सेंटिव्स देतो आहे, सो दॅट दे शुड कम इन इंडिया अँड प्रोड्यूस देअर प्रोडक्ट्स. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आत्मनिर्भर भारतासाठी आपल्याला जागतिक चॅम्पियन्स तयार करायचे आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ. उत्पादन कंपन्यांना जागतिक पुरवठा साखळीचा अविभाज्य घटक बनवायचा आहे. प्रमुख क्षेत्रांमध्ये व्याप्ती आणि आकार वाढवायचा आहे आणि तरुणांना नोकऱ्या ऑब्व्हियसली याच्या थ्रू उपलब्ध होणार आहेत. ओके, नेक्स्ट बघा, स्वच्छ हवा आपण पाहिली. हां, वस्त्रोद्योग, जसं मी म्हटलं की वस्त्रोद्योगवरती यांनी जरा जास्त फोकस केलेला आहे. फॉर एक्झाम्पल याच्या मागे हिस्ट्री एक आहे की बांगलादेश आणि व्हिएतनाम जो आहे, हे जे आजूबाजूचे आपले देश आहेत, यांचा GDP काही महिन्यांपूर्वी हा खूप भारतापेक्षा पण जास्त होता. तर रिझन काय आहे, तर रिझन याचं वस्त्रोद्योग आहे. तिथले जे वस्त्रोद्योग आहे त्यांनी ते व्यवस्थित डेव्हलप केलं आणि त्याच्या धर्तीवरती आपण वस्त्रोद्योगावरती जरा जास्त फोकस करतो आहे. आणि हा जो वस्त्रोद्योग आहे तो उद्योग हा जास्त लेबर इंटेन्सिव्ह आहे. याच्या थ्रू कामगारांना जास्त आपलं एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकते आणि जे लेबर्स आहेत याच्यामध्ये भरपूर लागतात. म्हणून हा उद्योग याच्या थ्रू एम्प्लॉयमेंट जनरेट पण होईल. जे यूथ आहे यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेशनचं काम हा वस्त्रोद्योग करू शकतो. तर PLI व्यतिरिक्त मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क किंवा मित्रा ॲप हे मित्रा स्कीम यांनी सुरू केलेली आहे. तर मित्रा कशासाठी आहे बघा, मित्राचा लॉंग फॉर्म काय आहे, तर मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईल पार्क असे हे पार्क त्यांनी सुरू करणार आहेत. तिथे मेगा इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि इट इज रिलेटेड टू द टेक्स्टाईल इंडस्ट्रीज. तर हे मित्रा लक्षात ठेवायचं आहे.
परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर ही योजना सुरू करण्यात आली. याच्यात काय करणार आहे, 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्क्स उभारण्यात येणार आहेत. हे इम्पॉर्टंट आहे, याला आपण स्टार मार्क करू. 7 टेक्स्टाईल पार्क 3 वर्षामध्ये. देन कापड उद्योग जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक होईल आणि मोठी गुंतवणूक आकर्षित करेल आणि रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना मिळेल. याच्या थ्रू काय होईल की आपण पण आपला जो माल आहे तो आपला एक्सपोर्ट करू, बरोबर, आणि त्याच्या थ्रू जो आहे तो रेव्हेन्यू जनरेट करण्याचा प्रयत्न करू. आणि जसं मी म्हटलं की एम्प्लॉयमेंट त्याच्या थ्रू सुरू होणार आहेच. ओके, पुढे जाऊ. वस्त्रोद्योगावरती जरा यांनी जास्त एम्फोसिस केलेला आहे. नेक्स्ट आहे रिलेटेड टू द पायाभूत सुविधा किंवा फंडामेंटल ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्या आपण बघू. तर यांनी एक NIP जो आहे, आपण राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन हा एक कन्सेप्ट मांडलेला आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण त्यांनी काय केलेलं आहे की जवळपास 1.1 लाख कोटी रुपये किमतीचे 217 कोटी प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन NIP करिता निधी वाटण्यासाठी 3 महत्त्वाच्या क्षेत्रातील उपाय आहेत. बघा, संस्थात्मक संरचनांची निर्मिती, मालमत्तेतून संपत्ती कमवण्यावर मोठा भर आणि भांडवली खर्चाचा वाटा वाढवणे. तर याच्याबद्दल काय आहे, जी आपली पाईपलाईन पायाभूत सुविधा किंवा राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन, याच्यामध्ये काय होणार आहे की या घटकांवरती जरा जास्त फोकस आहेत. ऑलरेडी जे आपल्या इथे ॲसेट्स आहेत, जे ऑलरेडी डेव्हलप झालेले आहेत. ॲसेट्स म्हणजे काय, ज्या आपल्याकडे सुविधा ऑलरेडी डेव्हलप झालेल्या आहेत, त्या सुविधा किंवा ते ॲसेट्स आपण मॉनिटायझेशन त्याचं वाढवणार आहे किंवा तेच ॲसेट यूज करून आपण त्याच्या थ्रू अर्थ हे म्हणजे जे पैसा आहे तो उत्पन्न जरा जास्त वाढवणार आहे. म्हणजे ऑलरेडी जे पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत, फॉर एक्झाम्पल ज्या मालमत्ता आहेत, फॉर एक्झाम्पल रोड्स आहेत, ओके, काही बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत किंवा रेल्वे आहेत. तर याच्या थ्रू कसा आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करता येईल याच्याकडे जरा जास्त भर देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या अर्थसहाय्यासाठी प्रदाता, सहाय्यकारी आणि उत्प्रेरक म्हणून काम करण्यासाठी याच्यामध्ये प्रोत्साहन देण्यात येणार आहे. म्हणजे कॅटलिस्ट याच्यामध्ये हे शोधणार आहेत, बरोबर. नेक्स्ट, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहे DFI ची स्थापना करण्यात आलेली, ही इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय करण्यात आलं आहे, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट, त्याचं नाव आहे DFI ची स्थापना करण्यात आलेली आहे आणि भांडवलासाठी 20,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहे, बरोबर. आता DFI अंतर्गत 3 वर्षात 5 लाख कोटी रुपयांचे कर्ज पोर्टफोलिओ तयार केले जाईल आणि पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट आणि बांधकाम गुंतवणूक ट्रस्ट कायद्यात सुधारणा करून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून कर्ज सक्षम केले जाईल. म्हणजे याच्या थ्रू काय होणार आहे, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि याच्या थ्रू हे जे ही जी पूर्ण स्कीम आहे DFI ची स्थापना वगैरे, याच्यासाठी ऑर्डिनन्स किंवा बिल ते पास करणार आहेत, ओके, टू इम्प्लिमेंट दिस. आणि हे इम्पॉर्टंट आहे, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन इन ब्राउनफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स. आता ब्राउनफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, जे ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे ऑलरेडी जुने प्रकल्प जे आहेत किंवा जुने इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत त्याच्यावरती अजून काम करून त्याच्या थ्रू किती पैसा मिळवू शकतो, आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, हे याच्यामध्ये आपण बघणार आहे किंवा सरकार याच्याकडे जरा जास्त लक्ष देणार आहेत. म्हणजे ग्रीनफील्डपेक्षा, ग्रीनफील्ड म्हणजे काय असतात की नवीन जो आपण बांधतो, ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स म्हणजे काय म्हणतात त्याला की नवीन एअरपोर्ट आपण बांधतो आहे. पण ब्राउनफील्ड एअरपोर्ट्स म्हणजे काय, जे ऑलरेडी एअरपोर्ट्स बांधल्या गेलेले आहेत, जुने एअरपोर्ट्स आहेत, त्यांच्या थ्रू आपण कसा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो अजून, हे याच्या थ्रू बघितल्या जाणार आहेत. म्हणजेच काय, नॅशनल मॉनिटायझेशन याच्या थ्रू करण्यात येणार आहे. आपण पुढे जाऊ, इथपर्यंत कळालं. नेक्स्ट आहे मालमत्तेतून संपत्ती कमवण्यावर मोठा भर. जसं मी म्हटलं की ऑलरेडी ज्या मालमत्ता आहेत, म्हणजे भारताच्या अधीन ज्या मालमत्ता आहेत ऑलरेडी, ज्याला आपण ब्राउनफील्ड म्हटलो, त्याच्या संपत्तीवरून अजून एक संपत्ती कमवण्यावर मोठा भर आहे या बजेटचा. तर बघा कुठल्या कुठल्या संपत्तीच आहेत आपल्याकडे, जसं की रोड, हायवे, ओके, जसं की आपला जो भारतमाला परियोजना होती त्याला अजून त्यांनी एक्सटेंड केलं, जी जुनीच आपली आहे भारतमाला परियोजना, त्याला अजून त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे इन केस ऑफ रोड्स अँड हायवेज. नेक्स्ट, रेल्वे
आणि रेल्वेसाठी रेल्वे अजून एक आहे आपल्या इथे ट्रान्सपोर्ट रिलेटेड. तर रेल्वेमध्ये राष्ट्रीय रेल्वे आराखडा हा डिस्कस केला गेलेला आहे 2030 पर्यंत. ठीक आहे. तर राष्ट्रीय रेल्वे आराखड्यामध्ये यांनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स जे असतात, म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स म्हणजे काय असतात, फ्रेट कॉरिडॉर्स म्हणजे काय की ज्या मालगाड्या आहेत, जनरली जे देवाणघेवाण होते आपली मालाची ती मालगाड्यांमधून होत असते. तर ज्या मालगाड्या आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट रूट हा तयार केला जाणार आहे. जनरली ज्या आपल्या पॅसेंजर ट्रेन असतात आणि मालगाड्या असतात त्या एकाच रूटमधून जातात आणि त्याच्यामुळे कधी कधी ट्रॅफिक जाम होतो रेल्वे सेक्टरमध्ये. तर हा जो ट्रॅफिक जाम आहे किंवा डिले जो होतो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न याच्या थ्रू करण्यात येणार आहे टू द DFCs किंवा त्याला आपण म्हटलो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स. फ्रेट कॉरिडॉर्स म्हणजे काय म्हटलं मी की मालमत्ता रिलेटेड ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट कॉरिडॉर्स ते करणार आहेत. कुठपर्यंत? जून 2020 पर्यंत. बरोबर, जून 2020 पर्यंत फ्रेट कॉरिडॉर्स हे तयार केले जाणार आहेत जे ऑलरेडी अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत. तर हे बघा इथे मी फ्रेट कॉरिडॉर्स दिलेले आहेत. पर्टिक्युलरली जो फ्रेट कॉरिडॉर्स सांगायचं झालं तर दिल्ली ते कानपूर हा जो फ्रेट कॉरिडॉर आहे तो डिस्कस केला जातो आहे किंवा वाराणसी दिल्ली, पटना किंवा हल्दिया टू दिल्ली, इकडे अहमदाबाद टू पुणे, ओके, हैदराबाद टू कोचीन, हे जे सगळे आहेत ते काय आहेत? फ्रेट कॉरिडॉर्स आहेत. आपल्या पोटेन्शियल हाय स्पीड रेल लाईन्स आपण त्याला म्हणतो. रेल्वेचे जे आहेत ते काय आहेत? पोटेन्शियल हाय स्पीड रेल लाईन्स या तयार केल्या जातात आहेत. ओके, आपण नेक्स्ट बघू. हां, शहरी वाहतूक. शहरी वाहतूककडे जरा जास्त फोकस केला जातो आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की जी शहरी वाहतूक होते आहे त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट हा जास्त यूज झाला पाहिजे, याच्याकडे जरा जास्त भर असणार आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्टवर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे. नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी आणलेली आहे ती म्हणजे मेट्रो लाईट किंवा मेट्रो निओ. आता जो मेट्रोचा प्रोजेक्ट जो आहे तो अतिशय सक्सेसफुल झालेला आहे भारतामध्ये. ओके, त्याच्यामुळे भरपूर आपला जो पब्लिक जो आपण व्हेकल्स यूज करत नव्हतो तो आता मेट्रोकडे जरा जास्त वळलेला आहे. इवन जो बस ट्रान्सपोर्ट आहे तो पण इन्क्रीज करण्याचा याच्यात हेतू सांगितलेला आहे या बजेटमध्ये. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या पण असतील, बसेस असतील किंवा जे पण त्या लेवलला रिक्षाज वगैरे असतील किंवा आपल्या मेट्रोज, तर त्या मेट्रोसाठी जर छोट्या सिटीज असतील त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे जी स्वस्तात तिथे कन्स्ट्रक्ट पण होतील आणि आपल्या जे लोकसंख्या आहे त्यांना पण ती इझी जाईल करायला. ठीक आहे. तर पहिला आहे त्यांनी मेट्रो लाईट म्हणून एक म्हटलेलं आहे आणि मेट्रो निओ म्हणजे न्यू. ठीक आहे. तर या दोन टेक्नॉलॉजीज त्यांनी मेट्रोसाठी आणलेल्या आहेत आणि RRTS जी आहे रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम. ओके, तर ही काय सिस्टम आहे ही बघा जनरली असे या कॉरिडॉरसाठी पर्टिक्युलरली ही केल्या जाते रिजनल लेवलला केले जाते. त्यालाच काय म्हटलं आपण RRTS रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम. तर ही जी ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे ती पर्टिक्युलरली रॅपिड राईड असतं. जनरली अशा ट्रेन्स असतात तिथे बघा ही ट्रेन त्यांनी दाखवलेली आहे. या रॅपिड ट्रेन्स आहेत बुलेट ट्रेनसारख्या आणि या अशा सुरू करण्यात येणार आहेत. पर्टिक्युलरली ही जी आहे ही दिल्ली टू मिरत ही सुरू करण्यात आलेली आहे. तर अशाच ट्रेन्स या रिजनल लेवलवरती उभारण्याचा हेतू या बजेटमध्ये डिस्कस केला गेलेला आहे आणि या ऑपरेशन जे आहे ते 2023 पर्यंत याचं पूर्ण होणार आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे ऊर्जा. आता ऊर्जा क्षेत्र जे आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तरी ऊर्जा क्षेत्रामध्ये जी उज्ज्वला स्कीम होती बरोबर, म्हणजे जे LPGs आपण घरोघरी देणार होतो तर ती स्कीम त्यांनी कंटिन्यू केलेली आहे आणि गॅस पाईपलाईनकडे जरा जास्त फोकस आहे. म्हणजे सगळीकडे जो नॅचरल गॅस असतो किंवा गॅस पाईपलाईन आहे ती सगळीकडे उपलब्ध नाही आहे. तर ही जी गॅस पाईपलाईन आहे तर याचं जे जाळं आहे ते सगळीकडे त्यांचं उभारण्याचा हेतू आहे. आणि बघा याच्यामध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी ग्राहकांना वितरण कंपनी निवडण्याचे पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट सुधारणा आधारित आणि परिणामकारक नवीन वीज वितरण क्षेत्र उभारण्याचा या योजनेसाठी उभारण्यासाठी त्यांनी एवढे कोटे दिलेले आहेत आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियानला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे फोकस इज ऑन
राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान 2021-22ला सुरुवात करण्यात आली आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे, गॅस पाईपलाईन्स जे गॅस ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑपरेटर हे त्यांनी सुरू करण्यात येणार फॉर द गॅस पाईपलाईन्स. म्हणजे जसं आता पेट्रोल पंप्स असतात आपल्या इथे, सगळीकडे पेट्रोल पंप्स आपल्याला सगळ्यात दिसतात, तसंच याची पण एक लाईन किंवा एक जाळं तयार करणार आहेत आणि जे ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑपरेटर म्हणजे याच्यासाठी ऑपरेटर लागतील, तर हे गॅस ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑपरेटर सुरू करण्यात येणार आहेत. तर एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला ऊर्जा क्षेत्रासाठी. पुढे जाऊ. ठीक आहे, तर ऊर्जा क्षेत्रापर्यंत आपण थांबू. नेक्स्ट जो पिलर आहे, थर्ड पिलर, तो आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करू. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू. अँड वन मोर थिंग, याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची विदर्भ IASची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ठीक आहे, स्टिल देन थँक्यू.